नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, कोण अर्ज करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कसा करायचा, अर्ज कधीपासून करायचा, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आरोग्य विभाग भरती 2025 ची ही भरती निघालेली आहे। वय ते 60 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 40,000 ते 60,000 पर्यंत सॅलरी असणार आहे आणि ही नोकरीचे ठिकाण कुठे आहे? पुणे इथे असणार आहे। अर्ज पद्धती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायची आहे। परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, कुठल्याही प्रकारची इथे एक्झाम असणार आहे, परीक्षा न देता तुम्हाला इथे नोकरीची संधी मिळणार आहे। तर चला तर आपण बघूया सविस्तर संपूर्ण माहिती। बघा, NHM पुणे अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ची भरती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना इथे अर्ज हा करायचा आहे। अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख किंवा तुम्हाला इंटरव्ह्यूला जाण्याची तारीख आहे 7 ऑक्टोबर 2025 रोजी तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे। बघा, कुठल्या विभागांतर्गत ही भरती निघालेली आहे? आरोग्य विभागांतर्गत भरती निघालेली आहे। पद संख्या किती? 22 जागांसाठी ही भरती होणार आहे। पदाचे नाव काय आहे? वैद्यकीय अधिकारी म्हणजे MBBS आणि BHMS या पदासाठी इथे जॉब असणार आहे। वयोमर्यादा इथे तुम्ही 70 ते 60 वर्षापर्यंत इथे तुम्ही अर्ज अप्लाय करू शकता। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अनुभव आणि प्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का? तर हो, अनुभव आणि दोन्ही म्हणजे प्रेशर आणि अनुभवी दोन्ही विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात। अर्ज पद्धती ऑनलाईन नाहीये, ऑफलाईन पद्धतीने आहे आणि वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। 40,000 ते 60,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा, इथे कुठल्याही प्रकारची अर्ज फी नसणार आहे आणि नोकरीचे प्रकार कसे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथे नोकरी असणार आहे, म्हणजेच कंत्राटी स्वरूपाची ही भरती आहे। निवड प्रक्रिया तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे इथे किंवा परीक्षेद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे, म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यूच असणार आहे, परीक्षा कुठल्याही प्रकारची असणार नाहीये। आणि अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख स्टार्ट झालेली आहे आणि तुम्ही अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा त्याच दिवशी तुम्ही डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूला जाऊन अर्ज सोबत घेऊन जाऊ शकता। अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा तुम्हाला इथे दिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जुना GB हॉल, 3रा मजला, शिवाजी बर, पुणे, महानगरपालिका पुणे 410005 या ॲड्रेसवर तुम्हाला अर्ज हा करायचा आहे। आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी नोकरी असणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा मी माहिती देणार आहे आणि कास्टसाठी किती जागा आहेत ही सुद्धा मी माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याच पद्धतीने तुम्ही अप्लाय करा, म्हणजेच तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाईल। बघा, ही PDF नोटिफिकेशन आहे। कंत्राटी पद भरती जाहिरात, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आणि जे PDF नोटिफिकेशन आहे ऑफिशियली दिनांक 26/9/2025 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये खालील कंत्राटी रिक्त पदे 29/6/2026 पर्यंत स्वर्गनिहाय भरावयाचे आहेत। बघा, या ठिकाणी तुम्हाला ही पदे भरावयाची आहेत। त्यासाठी बघा तुम्हाला काय इथे गुणांकन पद्धतीनुसार पद भरती होणार आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची एक्झाम होणार नाहीये। गुणांकन पद्धतीने म्हणजे तुमच्या जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहे, तुमचं MNC किंवा रजिस्ट्रेशन झालेलं आहे का, त्यानुसार तुम्हाला इथे गुणांकन दिलं जाणार आहे। ते आपण पुढे पाहूया। पदाचे नाव, एकत्रित मानधन, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा आणि जातीनुसार जागा, किती जागा आहेत आणि मुलाखतीची वेळ ही तर संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। MBBS वैद्यकीय अधिकारी आणि BMS वैद्यकीय अधिकारी या 2 पदासाठी इथे जागा आहेत। तर बघा, MBBS यांच्यासाठी मानधन किती असणार आहे? 60,000 रुपये मानधन असणार आहे आणि BMS या पदासाठी 40,000 इथे मानधन असणार आहे। शैक्षणिक अर्हता बघा, जे MBBS आहेत त्यांना MBBS डिग्री असणं गरजेचं आहे आणि MCI त्यांचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे किंवा MMC हे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे।
आणि जे BMS वाले आहेत त्यांना महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडिया मेडिसिन कडील नोंदणी असणं गरजेचं आहे. म्हणजे BMS वाल्यांसाठी हे म्हणजे महाराष्ट्र काउन्सिलिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि तुमचं वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत असेल आणि वय जर 60 वर्षापेक्षा जर जास्त असेल तर त्यांना शारीरिकदृष्ट्या म्हणजे चांगले आहेत ते प्रमाणपत्र इथे गरजेचं आहे. त्यानंतर बघा जागा हे किती आहेत तर 22 टोटल जागा आहेत. त्यानुसार किती आणि कुठल्या संवर्गानुसार जागा आहेत ते पाहूया. अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत, विजा अ साठी 1 आहे, भज ब साठी 1 आहे, भज क साठी 1 आहे, भज ड साठी 1 आहे, विमा व साठी 4 जागा आहेत, SC/BC साठी 2 जागा आहेत, EWS साठी 1 जागा आहे आणि राखीव 5 जागा आहेत. असं टोटल 22 जागांसाठी ते भरती होणार आहे. आणि दिनांक 7/10/2025 म्हणजे 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते 2 वेळेत तुम्हाला तिथे उपस्थितीत राहायचं आहे. कशासाठी तर मुलाखती असणार आहे. म्हणजे मुलाखत घेऊन तुमची ते निवड केली जाणार आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती आहे. त्यानंतर आपण अटी व शर्ती सुद्धा इथे पाहूया. इच्छुक उमेदवारांनी बघा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी 7/10/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जुना GB हॉल 3रा मजला शिवाजीनगर पुणे महानगरपालिका 4100-5 या ठिकाणी दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. आणि जे मुलाखतीसाठी जायचं आहे ते स्वखर्चाने त्या ठिकाणी उपस्थितीत राहणं गरजेचं आहे. अर्जाची छाननी करून उमेदवारांना पात्र अपात्र अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी इतर सविस्तर माहिती बघा या वेबसाईटवरती लावण्यात येणार आहे किंवा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बघा जे तुमचे पात्र आहेत अंतिम निवड यादी काय असणार आहे ती संपूर्ण जे www.pmc government in या वेबसाईटवरती तुम्हाला प्रसिद्ध केली जाणार आहे. अर्जासोबत तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट जोडायचे आहेत हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे. बघा पासपोर्ट साईजचा फोटो लावणं गरजेचं आहे. जन्मतारखेचा दाखलामध्ये तुम्ही काय लावू शकता वयाचा दाखला किंवा 10वी TC किंवा जन्म प्रमाणपत्र हे तुम्ही जन्मदाखल्याच्या ह्याच्यामध्ये लावू शकता. आणि फोटो ID रहिवासी सुद्धा तुम्हाला इथे जोडायचा आहे. शैक्षणिक अर्हता बघा तुम्हाला शैक्षणिक अर्हतामध्ये काय काय लावायचं आहे. शेवटच्या वर्षीचे गुणपत्रिका म्हणजे तुम्ही जे लास्ट वर्षामध्ये असणार आहे डिग्रीच्या ते तुमचं गुणपत्रिका लावायचं आहे. रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र लावणं गरजेचं आहे. अतिरिक्त शैक्षणिक अर्हता बघा MCI MMC हे नोंदणी प्रमाणपत्र किंवा रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र तुम्हाला इथे लावायचं आहे. अनुभव प्रमाणपत्र लावणे गरजेचं आहे. त्यानंतर छायांकित प्रती असणे गरजेचं आहे. सदरील पदे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राहतील. त्यात पुणे महानगरपालिका आस्थापनेस कसलाही प्रकार संबंध राहणार नाही. काय ते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यानुसार राहणार आहेत आणि पुणे महानगरपालिकेशी कसलाही संबंध नसणार नाही आहे इथे सांगण्यात आलेलं आहे. उमेदवाराकडून सदर अर्ज अर्धवट अपूर्ण वाचण्यायोग्य नसला तर हा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरवल्यास सर्वस्वी उमेदवार जिम्मेदार असणार आहेत. त्यासाठी इतर कुठलेही अधिकारी किंवा कोणीही जबाबदार राहणार आहे तुम्ही स्वतः इथे जबाबदार राहणार आहेत. बघा अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण माहिती किंवा ही संपूर्ण काळजी घ्यायची आहे. यामध्ये जे सांगितलेले सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊन जाणं अनिवार्य आहे तर तुम्ही तिथे घेऊन जायचं आहे. त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. आणि त्यानुसार तुम्हाला इथे गुणाची टक्केवारी किंवा तुमची गुण तुम्हाला कसं दिलं जाणार आहे बघा तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित घेऊन जाणं अनिवार्यच आहे कारण त्यानुसार तुम्हाला इथे मार्क्स दिले जाणार आहेत. रिसर्च अकॅडमिक नॉलेज असेल तर तुम्हाला 10 मार्क्स दिले जाणार आहे. लिडरशिप क्वालिटी असेल तर 10 मार्क्स दिले जाणार आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी असेल तर 10 मार्क्स. एक्सपिरियन्स बघा त्यामध्ये गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असेल तर 2 मार्क आणि फॉर प्रायव्हेट एक्सपिरियन्स असेल तर 1 मार्क. टोटल मॅक्झिमम 10 मार्क असं तुम्हाला इथे दिलं जाणार आहे. एकूण 50 गुण तुम्हाला इथे असणार आहे त्यानुसार तुमची इथे निवड केली जाणार आहे. तुम्हाला इथे एक अर्ज भरायचा आहे. हा अर्ज तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि हा अर्ज भरायचा आहे आणि ते घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे मुलाखतीसाठी. बघा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कंत्राटी पदाकरिता कार्यालयीन अर्जाचा नमुना बघा ह्या अर्जाचा नमुना इथे तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे. जाहिरात क्रमांक पदाचे नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. कुण्या पदाकरिता अर्ज करताय ते सुद्धा तुम्ही टाकणं गरजेचं आहे. तुम्हाला उमेदवाराचे संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वडिलाचे किंवा पतीचे नाव टाकणं गरजेचं आहे. जन्मतारीख वर्ष महिना आणि दिवस तुम्हाला किती दिवस किती वर्ष झालेले आहेत ते तुम्ही इथे टाकू शकता. अक्षरी
मध्ये अक्षरामध्ये पण टाकायचं आहे। त्यानंतर वय किती झालेलं आहे, महिने दिवस इथे टाकण्याचं गरजेचं आहे। राहण्याचा संपूर्ण पत्ता जवळचा म्हणजे तुम्ही जिथे राहताय आता सध्याला ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। मोबाईल क्रमांक इथे देणे गरजेचं आहे। ईमेल आयडी द्यायचा आहे, म्हणजे हे अनिवार्य आहे, म्हणजे हे देणं गरजेचंच आहे, कारण ईमेल आयडीवर तुम्हाला कळू शकतात की तुम्ही सिलेक्ट झालात का नाही। अर्जदाराकडे रहिवासी प्रमाणपत्र असल्यास तुम्ही होय किंवा नाही आणि रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा घेऊन जाऊ शकता। जातीचे प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे। कुठल्या प्रवर्गातून येता, जातीचे नाव हे सुद्धा इथे टाकायचं आहे। अर्ज सादर करत असल्यास जातीचा प्रवर्ग कुठला आहे ते सुद्धा टाकायचं आहे। आणि त्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र आहे ते सुद्धा टाकायचं आहे। अर्जदार विवाहित आहेत आणि अनमॅरिड आहेत, मॅरिड आहेत ते सुद्धा इथे तुम्हाला टाकणे गरजेचं आहे। बघा, शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता तुम्हाला इथे काय टाकायचं आहे, धारण केलेले पदवी अर्हता, बोर्ड विद्यापीठाचे नाव, तुम्ही कुठली डिग्री पात्र आहात, त्यानंतर तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये शिकलात, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, मिळालेले गुण आणि टक्केवारी, अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला इथे भरायची आहे। त्यानंतर पदवीधर डिप्लोमा, तुम्ही SSC डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ती सुद्धा तशाच पद्धतीने इथे माहिती भरायची आहे। आणि तुम्ही इतर कुठलं एज्युकेशन केलं असाल ते सुद्धा इथे टाकू शकता। अनुभवाची प्रत सुद्धा इथे जोडणे गरजेचं आहे। काम केलेले कार्यालयाचे नाव, धारण केलेले पद, कुठल्या पदासाठी तुम्ही काम केलेत, वर्ष, किती दिवसासाठी काम केलेत, महिने, दिवस, याच्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे। त्यानंतर अर्जासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही जोडलेले आहेत तिथे नाव लिहायचं आहे आणि तुम्ही कागदपत्रे जोडू शकता। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती भरायची आहे। आणि यामध्ये तुम्हाला इथे डिक्लेरेशन फॉर्म आहे हा छोटासा, इथे वाचून घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही इथे ठिकाण आणि दिनांक लिहून अशा पद्धतीने हा तुम्हाला नमुना, अर्जाचा नमुना सुद्धा भरायचा आहे। आणि त्या दिवशी तुम्ही मुलाखतीसाठी जाताय म्हणजे हा फॉर्म घेऊन जाणे अनिवार्य आहे। तर अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती होती। अशाच प्रकारचे जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असतील किंवा अशीच तुम्हाला नवनवीन माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता। तर धन्यवाद।